आज मी तुम्हाला श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्याबद्दल थोडक्यात चरित्र सांगणार आहे। अगदी 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या धार्मिक कथा या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। एके दिवशी एक दक्षिणी बाई अहमदाबादहून चालत चालत श्री स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे आल्या। श्री स्वामी महाराजांसारख्या जगद्वंद्य देवसदृश्य महापुरुषाच्या दर्शनाला रिक्त हस्ताने जाऊ नये म्हणून घरी भिजलेले जे मूग होते त्यातीलच वाटीभर मूग त्यांना देण्यासाठी बरोबर आणले होते। अहमदाबाद ते श्री क्षेत्र गरुडेश्वर हा दीर्घ प्रवास करावयाला त्या बाईंना काही दिवस लागल्यामुळे त्यांनी बरोबर आणलेल्या मुगांना मोड आले होते। श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन नमस्कार केल्यावर त्या बाईंनी आपल्या बरोबर आणलेले ते मोड आलेले मूग त्यांच्या समोर ठेवले। ज्यावेळी त्या बाईंनी ते मूग श्री स्वामी महाराजांच्या पुढे ठेवले, अगदी त्याच वेळी अन्नपूर्ण गृहातील स्वयंपाकाचे काम करणाऱ्या एक बाई जवळच उभ्या होत्या। त्यांनी ते मोड आलेले मूग ज्यावेळी पाहिले त्या एकदमच ओरडून त्यांना असे म्हणाल्या की काय हो बाई, तुम्हाला एवढे सुद्धा कळत नाही? केवढे मोठाले मोड आले आहेत ह्या मुगांना। हे मूग स्वयंपाकाला चालणार नाहीत, आता हे काही सुद्धा उपयोगाचे नाहीत। सर्वांसमक्ष रागाने बोललेले शब्द ऐकून त्या बाईंना फार वाईट वाटलं। स्वयंपाकीन बाईंनी आपल्या वर्मावर बोट ठेवून मर्माघातच केला असे वाटून त्यांना जो खेद झाला त्याचे वर्णन करणे शक्य नाही। ज्या बाईंनी मूग आणले होते त्या अहमदाबाद येथे एका श्रीमंत कुटुंबात स्वयंपाकाचेच काम करीत असत। आपण श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाच्या तळमळीने आलो व त्यांचे दर्शनही झाले, परंतु आपण दिलेला उपहार श्री स्वामी महाराजांना स्वीकारण्यास योग्य नाही या जाणीवेने त्यांना फार वाईट वाटलं। त्या स्थितीतच त्या तेथे बसून राहिल्या। श्री स्वामी महाराज आपल्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे मनोगत जाणत असतात। आपल्यावरील अत्याधिक श्रद्धेमुळेच आपल्या दर्शनासाठी आलेल्या बाईंनी अहमदाबाद ते श्री क्षेत्र गरुडेश्वर हा लांबचा प्रवास पायी केला व आपल्यावर असलेल्या कमालीच्या भक्तीमुळेच त्यांनी मोठमोठे मोड आलेले मूगही काहीतरी उपहार म्हणून आपल्यामुळे ठेवले। हे सर्व वेद त्यात श्री स्वामी महाराजांना समजल्याशिवाय थोडेच राहणार। श्री स्वामी महाराजांनी ते मोड आलेले मूग स्वतःजवळच ठेवून घेतले व दुपारी स्नानासाठी श्री नर्मदा नदीवर जाताना बरोबर घेतले। तेथे त्या मुगाचे मोड स्वतः धुवून काढून परत आल्यावर ते एका भक्ताकडे दिले व त्या भक्ताला असे म्हणाले की आज रात्री ह्या मुगाचा नैवेद्य श्री देवांना दाखवा। श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्या दिवशी त्या मुगांचा नैवेद्य श्री देवांना दाखवून तो सर्वांना वाटण्यात आल्याचे पाहून त्या बाईंना अत्यानंद झाला। त्या सर्व प्रकाराने श्री स्वामी महाराज गरिबांचेही मनोगत जाणतात, गरिबांची भक्तीही त्यांच्या दरबारी रुजू होते। त्यांचे हृदय विशाल आहे इत्यादी विचारांनी त्या बाईचे हृदय भरून आले व त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। अशा आनंदमय भावस्थितीत त्या मग्न असतानाच श्री स्वामी महाराजांनी त्यांना जवळ बोलावून घेतले व त्यांची विचारपूस केली। त्यावेळी आपण अहमदाबादहून श्री स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी चालत चालत श्री क्षेत्र गरुडेश्वरला आलो ही गोष्ट सर्वांसमक्ष सांगणे त्यांना भाग पडले। त्या बाईची सर्व हकीकत ऐकल्यावर श्री स्वामी महाराज त्यांना असे म्हणाले की तुमचा नैवेद्य श्री देवांना पावला। हे शब्द ऐकताच त्या बाईंना घहीवरून येऊन आपण धन्य व कृतकृत्य झालो असे वाटले। ही सर्व कथा वाचली म्हणजे श्री संत नामदेव महाराजांनी देव कसे भक्तवत्सल असतात याचे जे वर्णन केले आहे त्याचे स्मरण होऊन श्री संतही तसेच भक्तवत्सल असतात याची प्रचिती येते। रामकृष्ण हरी।